पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण असताना सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती काय संपत नाहीयेत। यावरून आता MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे ॲक्शन मोडमध्ये आलेत। त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आक्रमक मागणी केली। बिहारमधील एका प्रचार सभेत बोलताना ओवैसी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की आमचं सरकार पाकिस्तानला जोरदार उत्तर देईल। दहशतवाद संपवण्यासाठी भारत कठोर पावलं उचलणार आहे। दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांची हत्या केली आहे, त्यामागे पाकिस्तान असल्याचं स्पष्ट झालंय। तरीही पाकिस्तानमधील राजकारणी पुरावे मागतायत। पाकिस्तानला यापूर्वीही पठाणकोट तसेच मुंबई हल्ल्याबाबत पुरावे दिले होते, परंतु त्यानंतरही पाकिस्तानने काहीच कारवाई केलेली नाहीये। पाकिस्तान हा निर्लज्ज राष्ट्र आहे, त्यामुळे त्याला समजावण्याची नाही तर शिक्षा देण्याची वेळ आली। अन्यथा प्रत्येक 2-4 महिन्यात त्यांच्याकडून सामान्य लोकांची हत्या होईल, असं ओवैसी यांनी म्हटलंय। ओवैसींचं हे परखड वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरतोय। आता पंतप्रधान मोदी आणि सरकारची यावर काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।